खूप एम्ब्रॉयडरीचं बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण डिझाईन काढून घेतले पेपर कॉपी ॲपमधून. पिंटरेस्टवरून डाउनलोड केली आणि पेपर कॉपी ॲपमधून काढून घेतलेली. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणारे हुकचे धागे, साधी सुई लागणार आहे आणि आपण याला जे फॅब्रिकचं कलर लागतात त्याच्याने पेंट करणार आहोत. जे आपण कॅलेंडरचं काढले ते आणि जे ही डिझाईन काढलेली आहे आपण कपलची त्याचं. चॅनल जर नवीन असाल चॅनल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी पहिल्यांदा आपण असं मध्ये डॉट देऊन 5 लाईन काढून घेऊ. आणि आता साध्या सुईत आपण सिंगल धागा भरून डबल करून अशी साधी गाठ मारून घेतलेली आहे. आता बघा आपण मधीतून सुई पहिल्यांदा आपण बाजूचं दोन एक कलरचं करू आणि मधीत आहे तो वेगळ्या कलरचं करू. पहिल्यांदा मधीतून सुई आपली वर काढणार. वर काढल्यानंतर जे आपण या लाईनी केलेल्या आहेत त्यात टाकणार. प्रत्येक वेळी मधीतून काढायचा आणि बाजूला आपण ज्या लाईनी मारलेल्या आहेत असं टाकून घ्यायचं. एकूण 5 लाईनी मारून घ्यायच्या. तुम्ही फुल किती पण मोठा करा पण टाकताना 5 लाईनी टाकायच्या. आपण आता हे 5 हे टाकून झाल्यानंतर कोणत्या पण एका बाजूतून आपण सुई वर काढणार आहोत. इकडनं काढली तरी चालेल, कोणत्या पण याच्यातून काढली तरी पण चालेल. आता हा एक सोडून त्याच्या पुढच्या याच्यातून आपल्याला धागा सोडायचे. प्रत्येकाला एक सोडून द्यायचा त्याच्या पुढच्या याच्यातून. एक सोडून पुढे एवढंच लक्षात ठेवायचं. एक सोडून आणि एकदम गच्च ओढून नाही घ्यायचा, एकदम लूज पण नाही ठेवायचा, मीडियम याच्यात. फक्त प्रत्येक वेळी एक सोडून पुढे. मी हा 2 कलरचा थ्रेड घेतलेला आहे मिक्समध्ये. तुम्ही सिंगल असं एक कलरचं घेतला तरी चालेल किंवा मिक्समध्ये असं तरी पण चालेल. प्रत्येक वेळी एक सोडून पुढे. ती आपण आउटलाईन केलेली आहे ती आपली दिसली नाही पाहिजे. अशीच आपल्याला याच कलरचा फूल आपल्याला इकडे एक करायचे आणि मधीतला फूल आपल्याला वेगळा करायचे. हा धागा आपला इथं झाल्यानंतर इथंच आपण खाली टाकणार आणि ज्या आपण हे सुईचा भाग आपण इतका भाग कट करून सिंगल आपण जी गाठ मारतो ती दोन्ही हे करून आपण गाठ मारणार.
हाच धागा मग जसा आपण इथेशी राखले मणी तसा हाच धागा आपण खाली गाठ न मारता मधोमध फुलाच्या काडाचा वर सुई आपली त्याच्यात मी 5 mm चा व्हाईट मोती भरते. हे बघा 5 mm चा मोती सुईत भरून मग रिटर्न तसंच खाली टाकायचं आणि मग गाठ मारून घ्यायची. खालून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर 1 2 3 1 2 3 इथं सेम इथं पण तसंच. 1 2 3 3 वेळेलाच फिरवले मी आणि मग सुई खाली टाकायची. 1 2 3 1 2 3 प्रत्येक वेळी 3 3 केले. धागा डबल करून गाठ मारून घ्यायची. एक 2 3 जास्त ओढून नाही घ्यायचं जोरात. 1 2 3 1 2 3 प्रत्येक वेळी 3 वेळा. ज्यावेळी आपण एक याला जेवढ्या फिरवतो सुईला धागा तेवढाच प्रत्येक वेळी फिरवायचा. नाहीतर एक याला आपण 2 वेळा फिरवला दुसऱ्याला 3 वेळा तर ते कमी जास्त नॉट होईल. मग गाठ मारून घ्यायची घालून. पण केसांची हेअरस्टाईल बघणार आहोत त्यासाठी आपण ब्राऊन धागा. तुम्ही ब्लॅक वापरला तरी चालेल, एकदम चॉकलेटी वापरला तरी चालेल. हा लाईट चॉकलेटी कलर आहे एकदम. आणि सिंगलमध्येच अशी गाठ मारून घ्यायची, डबल करून नाही मारायची, सिंगल मारायची. जेव्हा तुम्हाला एकदम केस जाड याच्यात करायचे असतील तेव्हाच तुम्ही डबल करा, नाहीतर मग तशी सिंगलमध्येच हे करा. पहिल्यांदा हे बघून घेऊ आपण. जे आपण बॉर्डर केलेली आहे तिकडनं काढणार आणि या बॉर्डरवर टाकणार. फक्त एकदम जवळूनच टाकायच्या, त्या गॅप नाही आली पाहिजे. असं एकदम जवळ टाकत जायचं.
आता ही हेअरस्टाईल बनवू. पहिल्यांदा आपण इथं व्हाईट पेन्सिलने जो आपण हा फुल केला तोच आपण हा फुल काढणार होते. तशी 5 लाईनी मारून घेतल्यात, सिंगल धागा घेतलेले. प्रत्येक वेळी मध्येतूनच सुई काढायची आणि बाजूला टाकायची. तर कोणत्या पण एकातून काढून सेम जसं तो फुल केला आपण गुलाबाचा तोच करायचा आपल्याला पहिल्यांदा. एक सोडून एक करत जायचं. प्रत्येक वेळी एक सोडून पुढं. ज्या आपण हे टाकलेले आहेत 5 लाईनी त्याच्यातूनच आपल्याला काढायचे, कपड्यातून नाही काढायचं. प्रत्येक वेळी असं. एकदम जास्त ओढून पण नाही घ्यायचं. आणि मग इथूनच आपल्याला खाली टाकायचं. खाली टाकल्यानंतर मधीतून काढायचा रिटर्न आणि त्यात एक मणी भरायचा. मणी भरताना आता मी 3 mm मणी घेणार आहे. मगाशी आपण 5 mm घेतलेला, आता इथे पण 3 mm घेतलेला आहे. असं. आणि जो आपला धागा राहिलेला असेल तोच आपण आता वर फिरवणार आहोत. जसं हा केला सेम तसंच. मग तसं थोडं फूल येतो थोडा क्रॉस करून मग टाका. एकदम जास्त ओढून पण नाही घ्यायचं. सेम असाच करत करत पूर्ण हे करत जायचं. आता इकडचं झाला, आता इकडचं करून घ्यायचं.
सेम तसंच करत जायचा पूर्ण. प्रत्येक वेळी सेम. आता आपण कॅमलचा ॲक्रेलिक कलर घेतला आहे. तुम्ही फॅब्रिकचं कलर घेतलं तरी पण चालते. ते आपण आता प्लेटमध्ये काढून घेतले. प्लेटमध्ये काढल्यानंतर पहिल्यांदा आपण व्हाईट कलर मारणार आहोत. म्हणजे सावकाश करा, कलर आपला बाहेर नाही गेला पाहिजे. पहिल्यांदा बॉर्डर करून घ्या. मग आतमध्ये कलर द्या. हे पूर्ण असं करून घ्यायचे. फक्त जो ओढणीचा भाग आहे तो आपण वेगळा करणार आहोत कलर. आणि हा कलर एकदम सावकाश करून घ्यायचा, नाहीतर मग जर असा बाजूला सांडला तर तो डाग पडतोय, निघत नाही. सेम
आता पॅन्टला कलर मारताना आपण ब्रश धुवून घेणार, मग ब्ल्यू कलर वापरणार. मावशी आले वाटतं ना. आता आपण इथं रेड कलर देणार. कलर जर तुमचं जाड असतील तर त्याच्यात पाणी न मिक्स करता त्याच्यात तुम्ही मीडियम 1 म्हणून लिक्विड मिळतंय, तो मिक्स करून घेत जा. पाणी मिक्स केल्यानंतर कलर हा आपला पसरतंय. खाली आपण आता नेट लावणार आहोत. आपला हा ब्लाऊजचा कलर सुकेल तेव्हा मग गोल्डन कलरचं असं डॉट डॉट द्या मध्ये. असं आपण आता जे 1 2 3 काढलेले आहेत कॅलेंडर, त्याच्यासाठी व्हाईट कलर यूज करा. तुम्ही जर कपडा व्हाईट असेल तर ब्लॅक कलर यूज करा, आणि जर कपडा ब्लॅक असेल तर व्हाईट कलर यूज करा.
पहिल्यांदा आपण अशी प्लेटी पाडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता शिलाई मारल्यानंतर आपला माप घ्यायचा. जर एवढी परफेक्ट बसत असेल तर एवढी लावायची. आता माझी एवढीच बसतं, मग मी काय करणार, पलटी करणार. ही बघा अशी ही पलटी करून मग आपण लावणार. आणि हा जो वरचा भाग आहे जी आपली प्लेटी भरल्या ते तुम्ही अशी फोल्ड करून मग परत शिलाई मारली तरी पण चालेल. नाहीतर मग हा वरचा जास्त भाग आपला आलेला आहे तर आपण कटरमध्ये कट करून टाकू. आणि रिटर्न असा फोल्ड केला तरी चालेल किंवा ह्या ज्या प्लेटी आहेत त्या अजून अशा छोट्या केल्या तरी चालेल. मग तुमचा अजून घेर वाढेल. सिंगल धागा करून डबल करून गाठ मारून घेतली. आता हा आपण इकडे ठेवणार आणि जो कंबरचा भाग आहे तिथून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर जो आपला नेट आहे त्याला आपण असं जसे आपण साडीला प्लेटी पाडतो सेम तसं करून घ्यायचं. आणि मग जो कमरेचा दुसरा भाग आहे तिथून आपण डायरेक्ट खाली टाकणार. कमरेच्या इकडनं काढला, प्लेट इंच्यातनं घालून आपण इकडे टाकला. तर इकडे टाकल्यानंतर मग खालून आपण रिटर्न जर तिथनंच काढला आपण तरी चालेल. नाही तर खाली आपली सुई काढून टाकायची आणि साधी सिंपल गाठ मारून टाकायची. तर आपला हा असा